पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय? तर असे उत्पन्न ज्यासाठी तुम्हाला ऍक्टिव्हपणे काम करण्याची आवश्यकता नसते, म्हणून ते पॅसिव्ह इन्कम असते. सक्रिय काम म्हणजे जे काम केल्यानंतर येणारा मोबदला ते काम केलं नाही तर थांबू शकतो, पण पॅसिव्ह किंवा निष्क्रिय उत्पन्न याच्या उलट काम करते. तुम्ही केलेली गुंतवणूक तुम्ही कुठलीही इतर मेहनत न घेता व्याजाच्या रूपात वाढत राहते, किंवा तुम्ही प्लॉट वगैरे मध्ये केलेली गुंतवणूक सुद्धा तुमच्या कुठल्याही मेहनतीशिवाय वेळेनुसार तुम्हाला चांगला परतावा देऊ शकते. ही पॅसिव्ह उत्पन्नाची नेहमीच्या बघण्यातली उदाहरणं आहेत. पण आजचा विचार केला तर इंटरनेट क्रांती झाल्यापासून आपल्या डिजिटल लाईफमध्ये असे अनेक नवीन पर्याय उपलब्ध आहेत, ज्याचा वापर करून आणि सुरुवातीला थोडी मेहनत घेऊन पॅसिव्ह इन्कम मिळवण्याचे चांगले साधन तुम्ही स्वतःसाठी विकसित करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पॅसिव्ह इन्कमचे 6 वेगवेगळे मार्ग. त्यातला पहिला, ब्लॉगिंग. ब्लॉगिंग आज फारच लोकप्रिय होत आहे आणि याचं कारण म्हणजे तुम्हाला तुमचे विचार, लेखन मुक्तपणे इंटरनेटवर मांडता येतात. तुमचं लेखन जर विशिष्ट विषयाला धरून असेल, ज्याची लोकांमध्ये चांगली मागणी आहे, तर याचा वापर करून तुम्ही चांगली ऑर्गॅनिक ट्रॅफिक मिळवू शकता. आणि असं असलं तर वाचकाचा फायदा तुम्ही संभाव्य ग्राहक म्हणून सुद्धा करू शकाल. जितका तुमचा कंटेंट लोकांच्या पसंतीला पडेल, तुम्ही ब्लॉग मॉनिटायझेशन करू शकता. एफिलिएट मार्केटिंग, उत्पादनाची जाहिरात किंवा रिव्ह्यू, तुम्ही विशेष सेवा देऊन अशा कितीतरी पद्धती आहेत की ज्या तुम्हाला पैसे मिळवू शकता आणि ज्याच्या माध्यमातून तुम्ही याच्यामध्ये पैसे मिळवू शकता. दुसरा मार्ग आहे फ्रीलान्सिंग. तुमच्याकडे कुठलाही व्यावसायिक कौशल्य किंवा कुठल्याही विषयात तुम्ही एक्सपर्ट असाल, तर तुम्हाला फावल्या वेळात तुम्ही फ्रीलान्सिंग करून आपल्या ज्ञानाचा वापर किंवा आपल्या ज्ञानाचा फायदा करून घेऊ शकता. यासाठी कुठल्याच विषयाला बंधन नाही. आपल्याला आपल्या रोजच्या जीवनातील अनेक गोष्टींमध्ये अडचण येत असते आणि आपण त्याचं उत्तर शोधत असतो. याचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या विषयामध्ये चांगली सेवा प्रदान करू शकता. अगदी आठवड्यातील शेवटचे 2 दिवस, शनिवार रविवार किंवा नोकरीच्या वेळानुसार तुम्ही थोडा वेळ काढून हे काम करू शकाल. सुरुवातीला जम बसण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण पॅसिव्ह उत्पन्न मिळवण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. तिसरा मार्ग, युट्यूब चॅनल. तुमच्या लक्षात आलं असेलच की कोरोना काळानंतर आपल्यापैकी बहुतांशाचा वेळ ऑनलाईन जातो. वेगवेगळ्या विषयावरील माहिती पाहण्यात आपल्यापैकी बरेच लोक वेळ घालवतात. युट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी तुम्ही कुठल्याही विषयात खरोखर तज्ज्ञ असणं गरजेचं नाही. तुम्ही मनोरंजन म्हणून संगीत, शिकवण्या, रेसिपी, विनोद, चित्रपट रिव्ह्यू अशा कितीतरी विषयांवर विचार करून व्हिडिओ कंटेंट बनवू शकता. ब्लॉग मॉनिटायझेशन बद्दल सांगितल्याप्रमाणेच गुगलच्या ऍडसेन्स प्रोग्रामचा वापर करून किंवा पेड प्रमोशन घेऊन तुम्ही तुमच्या ट्रॅफिकच्या अनुरूप कमाई करू शकता. तुम्ही बनवलेले व्हिडिओ जितके चांगले आणि जास्त ट्रॅफिक खेचू शकतील, तितकी तुमची कमाई वाढवण्याची शक्यता राहते. तेव्हा योग्य अभ्यास करून कुठला कंटेंट जास्त चालतो हे आधी माहिती करून घेऊन तुम्ही युट्यूब चॅनल सुरू करू शकता. चौथा पर्याय आहे किंवा चौथा मार्ग आहे ई बुक. यासाठी तुमच्याकडे चांगलं लेखन कौशल्य आणि विषय असणे फार गरजेचे आहे. कुठलंही पुस्तक लिहिणं हे खूप वेळखाऊ काम आहे, पण ज्यात तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमचं ई बुक प्रकाशित केल्यानंतर जर ते कोणाच्या पसंतीस उतरलं तर वर्षानुवर्ष तुम्ही त्यातून रॉयल्टी आणि विक्रीच्या नफ्यातून पैसे मिळवू शकता. पाचवा मार्ग, छंद व्यवसायामध्ये बदला. कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला नेहमीच युनिक कल्पनेची गरज नसते. तुम्ही तुमची हॉबी व्यवसायात सुद्धा बदलू शकता. तुम्ही जर कुठल्याही हस्तकलेच्या वस्तू, पेंटिंग किंवा दागिने, केक्स, होममेड उत्पादन तयार करता येत असल्यास ते ऑनलाईन विका. अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा अशी इतर बरीच पोर्टल आहेत, उत्पादनं तुम्ही तिथे विकू शकता. इतकंच नाही तर तुम्ही या हॉबी इतरांना शिकवण्यासाठी क्लासेस वगैरे सुद्धा घेऊ शकता. चौथा आणि महत्वाचा आहे तो मार्ग, प्रोजेक्ट वर्क मध्ये सहाय्य करा. बरेच इंजिनिअरिंग किंवा माहिती तंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थी त्यांच्या प्रोजेक्टसाठी चांगल्या कल्पना, मार्गदर्शनासाठी शोधत असतात. तुम्ही याच शाखेत काम करत असाल किंवा तुम्ही या गोष्टीचे नॉलेज असेल तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करू शकता. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पॅसिव्ह इन्कमचे सध्याचे ट्रेंडिंग असलेले 6 मार्ग पाहिले किंवा 6 आयडियाज पाहिल्या की ज्या तुम्ही 2024 मध्ये त्याचा वापर केला किंवा त्या अवलंबल्या, तुम्ही नोकरी सोडून देखील चांगलं पॅसिव्ह इन्कम कमावू शकता आणि तुमची लाईफ अजूनच चांगली बनवू शकता.